नमस्कार, डॉक्टर जीवन चौधरी. एव्हियन हा आजार जर तुम्हाला झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. एव्हियन म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत आणि एव्हियनचीच एक केस आपण डिस्कस करणार आहोत. एव्हियन याचा फुल फॉर्म आहे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा अर्थ तिथल्या सेल्स जे आहेत ते डेड होतात आणि त्या डेड झालेल्या असल्यामुळे त्या ठिकाणची जी मूवमेंट आहे ती रिस्ट्रिक्ट होते. तर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस याच्यामध्ये मुख्यतः पेशंटला असं असतं की हार्ट जे आहे हे आपलं बॉल अँड सॉकेट जॉईंट असतं, जे आपल्या कमरेच्या ठिकाणी असतं आणि इकडे जे आहे हे इकडे एक फिमर असतो, ज्या फिमर त्या बॉल अँड सॉकेट जॉईंटमध्ये असा फिट होतो. तर जेव्हा हा फिट होतो त्यावेळेस हे असा गोल फिरतो. तो असा जेव्हा गोल फिरतो तेव्हा तो उठायचं किंवा बसायचं किंवा जर समजा गोल फिरायचं काम हे सगळं जे आहे हे बॉल अँड सॉकेट जॉईंट करतो. जेव्हा हा जॉईंटमध्ये हा जो बॉल आहे ह्या बॉलमध्ये फिमरची जी नर्व आहे ती नर्व जेव्हा डॅमेज होते आणि ती डेड होते त्यावेळेस एव्हियन हा डिसीज होतो. जेव्हा तो पेशंट आला होता त्या पेशंटला जेव्हा अक्षरशः त्याने आल्यानंतर सगळी हिस्ट्री डिटेलमध्ये सांगितली तर त्याला असं जेव्हा मी उठतोय ना तर उठताना सुद्धा त्याला इथं प्रचंड त्रास होता आणि ह्या ठिकाणी त्याने पाय जरी नुसता असं वरती करायला गेला त्याचा पाय वरती म्हणजे तुम्हाला दाखवतो मी की त्याचा पाय म्हणजे चालताना तर तो असा चालायचा. हा पाय अशा प्रकारे त्याला चालायला लागायचं. ह्या पायावर त्याला जोर देऊन चालवावं लागायचं हे अशा प्रकारे. तशाच प्रकारे जेव्हा तो पाय वरती घ्यायला सांगितलं त्याला तर आपण त्या पाय असा घेतो पटकन वरती, पण त्याला असं घेताना असा एवढं त्याला थरथर करत त्याला इथं सिव्हिअर पेन होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एवढं जाणवत होतं की खूप जास्त पेन आहे आणि तो खरोखर तळमळत होता. आणि त्याच्याशिवाय त्याला जेव्हा खाली बसायला सांगितलं तेव्हा खाली बसणं शक्यच नव्हतं. फक्त त्याला मी एवढंच करायला सांगितलं होतं. ते एवढं केल्यानंतर त्याला पेन म्हणजे असं होतं की सहन करण्याच्या पलीकडे. तर अशा प्रकारचा जो आजार आहे त्याला एव्हियन म्हणजेच अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ह्या ठिकाणी जेव्हा तो येतो तेव्हा अशा पेशंटसाठी आपण विविध प्रकारची ट्रीटमेंट जेव्हा दिली होती त्यापैकी एक औषधं जे आहेत त्या औषधांमध्ये काही औषधं महत्त्वाची होती ज्या औषधांमुळे त्यांना खरोखर चांगला रिझल्ट मिळाला. ती औषधं आणि त्यासोबतच पंचकर्मामध्ये खरोखर बस्ती चिकित्सा ही एवढी चांगली चिकित्सा आहे ज्याला ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो की ते बस्ती ज्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आणि काढे हे दिल्यानंतर त्याला फक्त 7 ते 8 बस्तीमध्ये एवढा चांगला फरक पडला की तो खाली मांडी मारून बसायला लागला. चालताना तो जो आहे तो चालताना दुखायचं ते त्याला त्रास बंद झाला. उभं राहताना दुखायचं तर त्याचा त्रास बंद झाला. तो सांगत होता मला जेव्हा आला तेव्हा की मी जे टोल नाके असतात ना त्या टोल नाक्यावर तो काम करायचा, टोल नाक्यावर पैसे देण्याचं काम करायचं. तर एवढी त्याची परिस्थिती होती आणि त्यामध्ये म्हणजे हातावर पोट होतं अशा प्रकारचं होतं. त्याला तिथं उभं राहायचं काम होतं. तो म्हणाला की मला ह्या प्रॉब्लेममधून जर मी निघालो नाही तर माझा जॉबच जाईल. अशा परिस्थितीमध्ये तो जो आहे तो मला आपल्याकडे आला होता. म्हणून मग जेव्हा तो हे सगळं झालं तेव्हा त्याचा जॉब जो आहे तो त्याला सेटल झाला आणि तो एकदम व्यवस्थित म्हणजे त्याला आता गरजच पडली नाही. 2 महिन्यात 3 महिन्यात त्याने कंप्लीट ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर तो मध्ये आला जसं याची गरज लागली तसा आला. त्याच्यानंतर पूर्ण बरा झाल्यानंतर तो आता 4 वर्ष झाले पूर्णतः बरा आहे. तर अशा रीतीने तुम्हाला सुद्धा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हियन जर असेल तर तुम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊ शकता. याच्याने नक्की बरा फरक पडतो. थँक्यू.